आताची सर्वात मोठी न्यूज, महाराष्ट्र केसरी कुस्ती आखाड्यातील वाद पेटणार, शरद पवारांच्या पक्षाने घेतली राक्षसी भूमिका, तर अजित पवार संतापले। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांशी गैरवर्तन करणाऱ्या दोन पैलवानांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे। शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने 3 वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे। या कारवाईनंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। शरद पवारांच्या पक्षाने राक्षेला पाठिंबा दर्शवला आहे, तर अजित पवारांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे समोर आले आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी गालबोट लागले। उपांत्य फेरीत पृथ्वीराज मावळकडून पराभव झाल्यानंतर निकाल मान्य नसल्याने डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या पैलवान शिवराज राक्षे यांनी थेट पंचांना लाथ मारली। त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राक्षे यांच्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत थेट राक्षेची बाजू घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो। अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर काय येतो याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का हेही बघितलं पाहिजे। मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना 3 वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे। त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या कारवाईचा पुनर्विचार करावाच। शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये याबाबत परिषदेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे। तसेच स्पर्धेत मारहाण करणं योग्य नव्हतं असंही यावेळी म्हणाले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।